हॅलो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मनी लोड कसे करायचे. तर बेसिकली आपण जी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली कारण पहिले लाईन मारून घेतले. लाईन मारल्यानंतर हे जे मी तुम्हाला हे दाखवले बीट्स दाखवले ते आहे शुगर बीट्स. तर ते एकदम छोट्या साईजचे असतात आणि ते आपण लेआउट किंवा फुलं बनवण्यासाठी किंवा अजून मल्टी यूजसाठी आपण यूज करू शकतो ते. तर आता तुम्ही बघू शकता एका वेळेस तुम्ही ते 2 किंवा 3 इथे मी 2 भरले ते टाकून एकदम त्याच्या कॉर्नरला खाली ओढून कॉर्नरला एक स्टिच खाली मारायचा आणि पुन्हा एक ते वर काढायचे. व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, मी दाखवलं आहे तुम्हाला मी कशी वर घेते, दिसलं. तर आता ह्याच्यामध्ये मी पुन्हा 2 मणी घालते. तुमच्यावर हे जास्तीत जास्त 2 ते 3 मणी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. त्याच्यावर मणी ॲड नाही करायचे, नाहीतर ते आपण प्रॉपर हे करताना पूर्ण मणी हलतात. तर आता मी हळूहळू त्याच पद्धतीने सगळे मणी लोड करून घेते. मी व्हिडिओमध्ये बघा मी कशी करते आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल मी कशा पद्धतीने सगळे स्टिचेस मारले, त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आणि आता हे एंड होतो आहे त्याचा. एंड झाल्यानंतर तुम्ही बघा मी प्रॉपर ते आपण मागे दाखवलं होतं कसं लॉक करायचं. जो थ्रेड वरती घेत आहेत तोच खाली करून प्रॉपर वर्क लॉक एंड करायचा. आता हे मी घेतलेले आहेत कट बीट्स, छोटे पाईप म्हणतात त्याला. ते छोटी साईज पण असते आणि मोठी साईज पण असते. इथे मी तुम्हाला दोन्ही दाखवलेत. आता मी छोटी साईज घेतली आहे त्याच्यामध्ये. आता मी ते पण लोड कर. हे भरताना पण तुम्ही ॲट अ टाईम फक्त 2च भरायचे. आणि हे ज्यावेळेस तुम्ही थ्रेडमध्ये भराल त्यावेळेस एकदम हळू आणि हलक्या पद्धतीने, कारण ती काच असते ती आपल्या हाताला लागू शकते, त्याच्यामुळे हाताला जखम होऊ शकते. त्यामुळे ते भरताना एकदम हात ढिल्ला आणि एकदम हलका असा हे ठेवायचं की जेणेकरून हातामध्ये काच घुसू नये किंवा हाताला लागू नये. त्यामुळे ते एकदम काळजीपूर्वक तुम्हाला काम करावं लागणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सेम पद्धती, फक्त वरचे जे मणी असेल त्याच्या 3 वेळा, एकदा भरताना 3 वेळा टाकू शकता आणि हे कट बीट्स 2 वेळा टाकायचे. म्हणजे तुमचे प्रॉपर जे फिनिशिंग आहे ते हलणार नाही किंवा तुम्ही जे करताय ते प्रॉपर होईल. व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशी करते. आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर ते तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर पण करा. खूप लोक असे जे व्हिडिओ बघत आहेत पण आपलं चॅनल सबस्क्राईब करत नाही आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज डेली न्यू ब्लॉग मी दाखवणार आहे कसं करायचं. ह्याचे आपले 10 ते 12 पार्ट तर येणारच आहेत नक्की डिटेलमध्ये. तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही मला कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता. मी माझा नंबरसुद्धा दिलेला आहे यूट्यूबवरती. यूट्यूबवर नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आता आपल्या इथं पण एंड आलेला आहे, तुम्ही बघू शकता. ही पण लाईन माझी झालेली आहे इथे पण. आता हे आहेत मोठे पाईप, त्याच्यातली मोठी साईज. आता ह्याचे पण आपण करणार आहोत. तर आता मी ते पण भरलेले आहेत पाईपमध्ये, आपल्या सुईमध्ये सॉरी. आता मी ते पण लोड करून घेते. ते ॲट अ टाईम 2च भरायचा. एकच सुईमध्ये ज्यावेळेस आपण टाकतो थ्रेडमध्ये एकच टाकायचा ॲट अ टाईम. बघू शकता तुम्ही. आता मी ह्याची पण लाईन कंप्लीट करून घेते. तुम्हाला काय डाऊट जरी असेल तरी तुम्ही कमेंट किंवा मग मला व्हॉट्सअपला पण मेसेज करू शकता. आता आपलं त्याच पद्धतीने हे सुद्धा झालेलं आहे. हे मी थोडंसं माझं जवळ झालं आहे, तुम्ही गॅप ठेवून करू शकता. आता आपण घेत आहे 4th हा राईस बीट, म्हणजे आपले तांदूळ असतो ना त्या आकाराचा असतो, राईस बीट म्हणतात ह्याला. आता हा आपण लोड करणार. ॲट अ टाईम हा 1च भरायचा, एका वेळेस एकच भरायचा. घाई करायची नाही, एकदम हळूहळू. ह्याची पण डिझाईन फारच सुंदर होते. ह्याच्यामधले मी तुम्हाला पुढे पुढे बुट्टा कसा काढायचा किंवा बुट्टा पॅटर्न कसा असतो, परत बॅक नेकला तुम्ही कसं डिझाईन करू शकता हे पण प्रकार शिकवणार आहे. तुम्ही आता हे बघा मी कसे एक एक सिंगल करून लोड करते. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता.
तर अशा पद्धतीने आपण केलेलं आहे बेसिकली. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. इथे मी लास्टचा एक बर्ड्स टाकून ते लॉक करणार आहे. लॉक कशी करायचे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही मला कमेंट करा, त्यासाठी सेपरेट व्हिडिओ मी नक्की करेल. बाय.